आज या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत भारतीय राज्यघटना भाग 2 परिशिष्टे। भारतीय राज्यघटनेत एकूण 12 परिशिष्टे आहेत। भारतीय राज्यघटनेतील परिशिष्टांमध्ये कोणते विषय संदर्भित आहेत ते आपण बघूया। परिशिष्ट 1 राज्य व केंद्रशासित प्रदेश। परिशिष्ट 2 वेतन आणि मानधन। परिशिष्ट 3 पदग्रहण शपथ। परिशिष्ट 4 राज्यसभा जागांचे विवरण। परिशिष्ट 5 भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती। परिशिष्ट 6 ईशान्य भारतातील अनुसूचित जाती व जमाती। परिशिष्ट 7 केंद्र व राज्य सरकारमधील सूची। परिशिष्ट 8 भाषा। परिशिष्ट 9 कायद्याचे अंमलीकरण। परिशिष्ट 10 पक्षांतराच्या कारणाहून राजकीय पक्ष किंवा सभागृह सदस्यांची अपात्रता। परिशिष्ट 11 पंचायत राज राज्याकडे सोपवायची 29 विषयांची यादी। परिशिष्ट 12 नगरपालिका व महानगरपालिका। भारताच्या राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये अभ्यासूया। 1 भारतीय राज्यघटना सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे। घटनेत 459 कलमे, 25 भाग आणि 12 अनुसूची आहेत। भारतात नियोजन मंडळाला घटनात्मक दर्जा नाही। घटना लिखित असली तरी काही अलिखित संकेत देखील पाळले जातात। भारतीय संघराज्याचे घटनेतील वर्णन राज्यांचा संघ असे आहे। घटना निर्मितीत विविध देशातील घटनांचा अभ्यास करून चांगली तत्त्वे स्वीकारण्यात आली आहेत। इंग्लंडचा आदर्श समोर ठेवून संसदीय लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे। भारतीय राज्यघटनेत लवचिकता व ताठरता यांचे एक एकत्रीकरण आहे। नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृत करण्यात आली। राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आलेली आहे। स्वर्ण सिंह समितीच्या शिफारसीनुसार 42व्या घटना दुरुस्तीचे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले आहे। स्वतंत्र व एकात्मिक न्याय व्यवस्था तयार करण्यात आलेली आहे। मूलभूत हक्कांची योजना घटनेत आहे। संसदीय सार्वभौमत्व व न्यायिक सर्वोच्चता यांचे संतुलन आहे।
सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धत स्वीकारण्यात आली. आणीबाणी विषयक तरतुदीचा समावेश केल्याने संघराज्य व्यवस्था एकात्मिक व्यवस्थेत परावर्तित होते. संपूर्ण देशात एकेरी नागरिकत्व, समान नागरी व राजकीय अधिकार प्राप्त होतात. धर्मनिरपेक्ष राज्यांची संस्थापना घटनेद्वारे होते.